तुम्हाला जर हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होत असेल, जसे तुमचे पिरियड्स येत नसतील किंवा हेवी ब्लिडिंग होत असेल, पेनफुल पिरियड्स होत असतील किंवा पिरियड्स खूप कमी प्रमाणात येत असतील, तर त्या कंडिशनमध्ये हॉर्मोनल पिल्स घेणं योग्य आहे का, या संदर्भात आपण बोलूया. सो हॉर्मोनल पिल्स हे सिंथेटिक हॉर्मोन्स आहेत. हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये तुमच्या बॉडीचे हॉर्मोन्स काम करत नाही आणि जेव्हाही तुम्हाला हॉर्मोनल पिल्स दिल्या जातात तर जे काही तुम्हाला बरं वाटतं किंवा तुमचे पिरियड्स रेग्युलर येतात ते तुमच्या हॉर्मोन्समुळे येत नाही. तुम्ही ज्या काही पिल्स घेतलेल्या असतात किंवा जे काही सिंथेटिक हॉर्मोन्स घेतलेले असतात त्यामुळे तुमचे पिरियड्स येतात किंवा त्यामुळे तुम्हाला काही वेळासाठी बरंही वाटतं. पण तुम्हालाही माहिती आहे जसंही तुम्ही ट्रीटमेंट बंद करता किंवा तुमच्या गोळ्या बंद करता तेव्हा परत तो प्रॉब्लेम चालू होतो. तुमचे पिरियड्स येणं बंद होतं किंवा महिन्यामध्ये 2 वेळा पिरियड्स येऊ शकतात किंवा हेवी पिरियडचा प्रॉब्लेम चालू होतो. सो हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी सिंथेटिक हॉर्मोन्स घेणं किंवा केमिकल्स युक्त अशा गोळ्या घेणं हे योग्य नाहीये. तुम्हाला खूपच काही त्रास होत असेल तर काही वेळासाठी तुम्ही जरूर हे मेडिसिन्स घेऊ शकता, पण या हॉर्मोनल पिल्स घेऊन तुमचा आजार मुळापासून बरा होणार नाही. मला जर हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम मुळापासून ठीक करायचा असेल तर डाएट व्यवस्थित घेणं, तुमच्या न्यूट्रिशनवर किंवा पोषक तत्वांवर खूप लक्ष देणं, त्यासोबतच रेग्युलर एक्सरसाइज करणं, योगा, मेडिटेशन करणं, स्ट्रेस कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टींनीच हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम मुळापासून ठीक होऊ शकतो.